UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 90,000 बूथसाठी भाजपने देशातून 90,000 लोक आणले आहेत। पंकजा मुंडे यांचं विधान। बाहेरून आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्रामधला ऑक्सिजन कमी झाल्याची मिश्किल टिप्पणी। मुस्लिमांना 10% आरक्षणासह नोमानींच्या 17 मागण्या महाविकास आघाडीकडून मान्य। फडणवीसांचा गंभीर आरोप। वोट जिहाद विरोधात धर्मयुद्ध लढण्याचा इशारा। पुण्यामध्ये एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान। आम्ही त्याला वोट जिहाद समजत नाही। फडणवीसांसह सहकाऱ्यांकडून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न। शरद पवार यांचा पलटवार। कांदा उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं, मग त्यांना कांदा जिहाद मिळणार का? वोट जिहादवरील टीकेवरून बाळासाहेब थोरातांचा खोचक सवाल। बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। अल्पसंख्याक बांधवांनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी। अजित पवारांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा। बटेंगे तो कटेंगे घोषणेला फक्त विरोध करू नका, मान्य नसल्यास महायुतीमधून बाहेर पडा। बाळासाहेब थोरातांचा अजित पवारांना सल्ला। वाईतल्या सभेमध्ये भाषणाच्या दरम्यान शरद पवारांना चिठ्ठी। गद्दाराचं काय करायचं? पत्रामधून विचारणा। गद्दाराला पाडा असं म्हणत शरद पवार यांचं उत्तर। शरद पवार यांच्यानंतर मीच वाली। गेल्या वेळी साहेबांना मतदान केलं, यावेळी मला करा। अजितदादांची बारामतीकरांना साथ, तर साहेबांऐवजी स्वतःचा फोटो लावून मतं मागण्याचं पुतण्या युगेंद्र पवार यांना आवाहन। स्वतः वाली म्हणून चालत नाही, जनतेनं म्हणावं लागतं। साहेबांनंतर मीच वाली या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला। विधानसभा निवडणूक झाल्यावर प्रतिभा काकींना विचारणार, नातवाचा एवढा काय पुळका आला होता? भाषणाच्या दरम्यान अजित पवारांकडून प्रतिभा पवार यांच्यावर देखील निशाणा। माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा नाही, सोयीप्रमाणे वडिलांचा वापर केलेला आम्ही खपवून घेणार नाही। सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसह नेत्यांनाही सुनावलं। शरद पवार यांची मुलगी असल्यामुळे सुप्रियाला एकदम खासदारकी मिळाली, इतरांना मात्र कामं करावी लागतात, अजित पवारांचा आरोप। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका, ज्याला पाडायचं त्याला पाडा। भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, निकालानंतरच्या बैठकीत मुख्यमंत्री ठरवू। फडणवीसांपाठोपाठ अजित पवारांकडून मुख्यमंत्री पदासंदर्भात भूमिका स्पष्ट। उद्धव ठाकरे यांच्या बॅगांमध्ये काही नसणारच, त्यांना बॅगा खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतात। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये पैसे वाटपासाठी कंटेनरचा वापर। गुजरातमधून येणाऱ्या कंटेनरची तपासणी करा। फोटो ट्विट करत संजय राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।